मी गोरख शेलार, राहणार पोकळे वस्ती बिबीवाडी. एक 2 हप्त्यापूर्वी पुणे पुढारी पेपर, महाराष्ट्र टाइम यामध्ये हिलटॉप मधील सर्वे नंबर 652, सर्वे नंबर 623, सर्वे नंबर 672 यामधील काही क्षेत्र निवासी झोन मध्ये करण्यात आला राज्य शासनाकडून. आमच्या स्थानिक नागरिकांचं मागणं एकच आहे की आम्ही हा जो भाग आहे 87च्या DP मध्ये हिलटॉप क्लब मध्ये होता, 2017ला जो नवीन DP तयार करण्यात आला त्यामध्ये R झोन मध्ये हा एरिया हा भाग दाखवण्यात आला. परंतु ज्यावेळेस आम्ही आमची जी नागरिकांची मागणी होती त्या अनुषंगाने R झोन मध्ये आलेलं जे क्षेत्र आहे ते गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करून आमची घरं नियमित व्हावी ही आमची मागणी होती. परंतु महानगरपालिका असेल, शासन असेल यांनी 169चा अभियान ठेवून आमचा विषय प्रलंबित ठेवला. सदर 2 हप्त्यापूर्वी या सर्वे नंबर मधील जी बातमी प्रसिद्ध माध्यमामध्ये प्रसिद्ध झाली आणि ती आम्ही पाहिल्यानंतर की 169चा अभियान असताना हे 3 सर्वे नंबर कसे सुटले आणि आमची घरं, आमची जी मागणी होती ती तशीच अनियमित स्वरूपात राहिली. तर शासन असेल, महानगरपालिका असेल यांना आमचं सांगणं एकच आहे की तुम्ही जो 3 सर्वे नंबर उठून बिल्डर लॉबीचा त्यांना जो तुम्ही न्याय दिला तोच न्याय आम्ही घरातील नागरिक असून यांना सदर न्याय मिळावा आणि आपल्याकडून योग्य ती पुढची कारवाई करून हा भाग 169 अभियान मधून वगळावा अशी आपणास विनंती करतो. तरी शासनाला, पुणे महानगरपालिकेला सदर बाबतीत जो विषय आम्ही घेतलेला आहे त्या संदर्भात तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊन आम्हाला निर्णय द्यावा. जर सदर बाबत आपण कोणताही विचार करणार नसेल तर स्थानिक नागरिकांच्या वतीने मोठं जन आंदोलन घेऊन पुणे महानगरपालिका असेल किंवा मंत्रालय असेल या ठिकाणी आम्ही मोठा जन आंदोलन घेण्यात येईल अशी आपणास विनंती करतो. या भागामध्ये 70 ते 80 नागरिकांची राहती घर आहे. 70-80 हजार राहती घरं असून साधारण 1.5 ते 1.25 लोक सदर भागामध्ये लोकसंख्या आहे, सदर भागामध्ये राहतात. आणि महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून सर्व नागरिक सुविधा पण देण्यात आलेल्या आहेत. तर आमची बाकीचे इतर नागरिक सुविधांसाठी कोणती मागणी नसून फक्त एकच मागणी आहे, जे बाकीचे सर्वे नंबर हिलटॉप मधून वगळलेत त्या अनुषंगाने आमची घरं नियमित व्हावी अशी आपणास रास्त मागणी करत आहे. 3 पट टॅक्स घेतात वेगवेगळ्या हद्दीमध्ये आणि बेकायदेशीर घरं म्हणून लोकांना बांधकामाला म्हणजे पाडापाडीचं भीती निर्माण होती. आणि स्थानिक माणसांच्या काही थोडेसा प्लॉट रिकामे आहेत, काही प्लॉट रिकामे आहेत त्याचे हिलटॉप ठेवलं आहे. काही आमचे प्लॉट इंदिरानगरसाठी गेलेले आहेत त्याचे बाजूचे प्लॉट त्यांनी हिलटॉपमध्ये ठेवलेत. तसेच म्हणजे शासनाला एक न्याय आणि सर्वसामान्य माणसाला एक न्याय ह्याच्यात कुठेतरी त्यांनी बदल केला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे ही आमची मागणी. आणि समोरची जी स्कीम दिसते ही जी स्कीम आहे ही R झोन मध्ये आणि मी आता ज्या ठिकाणी बोलत असून हा भाग हिलटॉप मध्ये ठेवलेला आहे. आणि 87च्या आराखड्यात 2017च्या याला निवासी दाखवला परंतु 169चा अभियान ठेवून हा विषय पेंडिंग ठेवलेला आहे. समोरची स्थिती आता चालू स्कीम एक मला वाटतं 6 महिन्यापूर्वी पोझिशन दिलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी पोझिशन दिलंय. ही स्कीम जर सँक्शन असेल, निवासी असेल
तर या ठिकाणी आपण जे आता मी बोलतो ह्या भागामध्ये हिलटॉप ठेवलेला आहे.